ब्रेकनंतर बातमी आहे मुंबईमध्ये पाऊस झाला आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। मात्र मुंबईत झालेल्या या पावसावरून आजी माजी महापौरांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मुंबईमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि त्यावरून माजी महापौर आणि सध्याच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांवर टीका केली। भाजपनं लढाईपूर्वीच तलवारी मॅन केल्या होत्या। मुंबईकरांना पटलंय की ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या। त्यावर महापौर रितू तावडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। घरात बसून बोलण्यापेक्षा रस्त्यावर उतरा असं रितू तावडे म्हणाल्या। खरी क्रांती कोणी केली असेल तर ती मुंबईकरांनी केली। म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलनी केली, महानगरपालिकेच्या तिथल्या असलेल्या अधिकाऱ्यांनी केलं। त्याच्यामुळे केलेल्या उपाययोजनाला कुठेही आम्हाला क्रेडिट दिलं नाही आणि नकोच। आम्ही मुंबईकरांसाठी केलं होतं, केलं आहे, करत राहू। पण आज मात्र गेल्या 1 महिना आधी लढाईच्या आधीच तलवारी मॅन केल्या होत्या भारतीय जनता पार्टी आणि गुटनी। मुंबईकर समजून गेले इथं ठाकरेंशिवाय पर्याय नाही। तर हा श्रेयवादाचा वाद नाहीये। इकडे या ठिकाणी ती यंत्रणा काम करून घेणं। आज जर तुम्हाला इथे पाणी दिसत नाही, झालेले जे नाली सफाई आहे, हिंदमाता, मिलन सबवे, अंधेरी सबवे, या ठिकाणी काय परिस्थिती असते आणि हे सगळे भाग सकल आहेत। त्यामुळे हिंदमाताला नेहमी त्रास होतो। मला एवढंच म्हणायचं आहे की आता आम्ही एकदम पॉवर फुटिंगवर काम करतोय, प्रशासन काम करतोय। मी या ठिकाणी उभे आहे। विरोधकांनी कोणी असू दे, घरात बसू नये, प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये, रस्त्यावरती उतरा, मुंबईकरांसाठी काम करा।